नवनाथ बंद यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरण आणि या प्रकरणी गुन्हा दाखल आहे। बदनामीकारक पोस्ट व्हायरल करणाऱ्यांना दणका आहे। गजाभाऊसह 14 सोशल मीडिया अकाउंट्स विरोधात गुन्हा दाखल करण्यात येतोय। विलीनीकरण आणि एनडीए सोबत जाण्याबद्दल आता मुंबईत नाही तर दिल्लीतच चर्चा होईल। मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। 29 तारखेनंतर राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक होईल असं मुश्रीफ म्हणतात। मला अजून काही त्याची माहिती मिळालेली नाही, परंतु ज्यावेळेला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे साहेब मुख्यमंत्र्यांना भेटले होते त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई वहिनी यांनी आम्हा प्रमुख ज्येष्ठ सहकाऱ्यांना बोलावलं होतं। आता नेमकं काय आहे याबद्दलची आता चर्चा होणार नाही, कारण 22 तारखेपासून अजितदादांची जयंती आम्ही सप्ताह साजरा करणार आहोत, सेवा सप्ताह, आणि कदाचित तसं असेल तर मग प्रस्ताव दिल्लीत चर्चा होईल। आता मुंबईमध्ये चर्चा होण्याची आता 29 तारखेपर्यंत काही शक्यता नाही। त्यांच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। शहादातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात अन्नातून विषबाधा होऊन सुमारे 40 विद्यार्थी आजारी पडल्याच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी वसतिगृहाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे। भेटीपूर्वी सूचना देऊनही समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त उपस्थित नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालकमंत्री तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे।